17-18 वर्ष. आता सध्या तुमच्या दावणीला बैल किती आहेत? माझ्या दावणीला तर 4 बैल. आता चारही बैल फायर आहेत. आणि आता तुम्ही पटाचा शौक किती वर्षापासून सरासरी करत आहे? 17-18 वर्ष. म्हणजे तुमच्या बचपनापासून. मग आता हा पटाचा शौक तुम्हाला कशा का लागला? माझे मित्र आहेत, त्यांनी मला एक बैल घेऊन दिला होता. तो बैल मी असा शेकडा धापालून पाहिला. त्याच्यानंतर तो बैल 1 नंबरवर धावला. त्यानंतर मी रेग्युलर एकच नंबरचा पर्यंत शौक केला. आता सध्या तुमचं नाव भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये चालत आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून बाहेर कुठं कुठं खेळायला मी बालाघाट जिल्हा, शिवनी जिल्हा, छिंदवाडा जिल्हा अच्छा. तिथून पण नंबर आणला आहे. मग बैलांची शिफारस वगैरे कशी झाली ते यांची वचपाणी कसं केलं जाते? वचपानी कशी केली जाते म्हणजे कसं आपण जसं आपल्या छोट्या मुलांना जसं पाडतो तसं बैलांना आपण सांभाळतो. आपल्या मुलाप्रमाणे यांना सांभाळतो. मुलाप्रमाणे आपण सांभाळतो. नाही, काही प्राणी संघटना असे म्हणतात की बैलांवर अत्याचार केला जाते वगैरे, तर त्याच्याविषयी तुमचं काम आहे? नाही, कसं आहे, प्राणी संघटनांचं काम आहे ते आपल्या पद्धतीने बोलतात. त्यांना फक्त प्राण्यांबद्दल बैलांबद्दल काय आहे ते शेतकरीच जाणू शकतो, बाकी व्यक्ती नाही जाणू शकत. जसं बैल मालक जो आहे बैल मालकाला माहिती त्याचा बैल काय आहे म्हणून कसं काय राहतो. तर आता आजपर्यंत तुम्ही किती पट गाजवले पहिल्या दुसऱ्या क्रमांकामध्ये? म्हणजे माझ्याजवळ एक रमेश पटेल मोहाडी आहे, त्यांच्यासोबत मी बालाघाट जिल्हा शिवनी जिल्ह्यामध्ये माझ्याजवळ एक बैल होता मोहाडीवाला म्हणून, बिजली म्हणून बैल. त्या बैलाने 38 पट केले. 38 पटापैकी 36 पट आम्ही एकच नंबर जिंकलो. 38 पैकी 38 पैकी 36 पट एकच नंबर जिंकलो. ते पण बालाघाट जिल्हा शिवनी जिल्हा. तुमचा स्ट्राईक ट्रेक चांगला आहे. आता या भाव करताय या प्रेक्षक वर्गांना माझी विनंती आहे की यांच्याकरिता सर्वांनी एकदम टाळ्या वाजवून यांचं अभिनंदन करावं. आतापर्यंत जवळपास माझ्याजवळ 50 बैल झाले आहेत. माझ्या एवढ्या कमी वयामध्ये माझ्याजवळ आतापास 50 बैल झाले आहेत. म्हणजे 50 बैल तुम्ही खेळवले? मी दरवर्षी एकच नंबर खेळतो. अच्छा. माझ्याकडून पहिला नंबर खेळतो. माझा हा बैल आता चिल्ली पटामध्ये 1 नंबर खेळून आला आहे. अच्छा. बैलाचं नाव? बैलाचं नाव भारत बांडा. अच्छा. या बैलाविषयी काय सांगू शकाल तुम्ही? हा बैल म्हणजे कसं आमचा वाढदिवस आज आहे. पुन्हा अजून एकदा टाळ्या होऊ द्यायच्या. हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही अशी विनंती करा की भावची जोडी क्रमांक 1 मध्ये बसलाच पाहिजे. बिलकुल. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा की आता या बैलांवर म्हणजे या बैलांना तुम्ही आपल्या मुलाप्रमाणे सांभाळता. मग बाहेरचे लोक वगैरे काही याच्यात हस्तक्षेप करतात का? ते बाहेरच्या लोकांना हस्तक्षेप कशाला, आपण स्वतः सांभाळून राहिलो, सर्व गोष्टी आपणच करून राहिलो. सर्वांना बैलांना आपल्या छोट्या मुलाप्रमाणे जसं पाळून राहिलो. त्यांच्या याच्यात बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप घेऊन काही उपयोग नाही. आपल्याकडून अजूनपर्यंत असा हस्तक्षेप आला नाही कोणाचा. अच्छा. मग परिवाराची काही मदत वगैरे मिळते? परिवाराची मदत आहे. सर्वांची माझे वडील पटावर भाऊ पटावर. अच्छा. माझं नाव नयन कुमार नानाजी इल्मे. माझे मोठे बंधू आहेत निशिकांत नानाजी इल्मे, त्यांच्या नावाने जोडी धावते. माझं नाव नयन कुमार नानाजी इल्मे. पण जोडी पूर्ण सांभाळणे करणे वगैरे मीच करतो. बरं. अजून तुमची आता ह्या म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकाल की त्यांनी बैलांची आपली जपणूक वगैरे कशी केली पाहिजे? कसं आहे, MP मध्ये मध्य प्रदेशमध्ये शिवनी जिल्हा बालाघाट जिल्ह्यामध्ये छोटे छोटे वास्त्र येतात हेडचे. त्या हेडच्या वास्त्रांना ते लोक काय करतात, आणतात 1000 फुटावर त्यांना पट्ट्या मारतात. पट्ट्या मारल्यानंतर आपल्या इकडचा शेतकरी MP बैल धावतात म्हणून तिचे बैल घेऊन येतात. तोच काम जर आपल्या इथच्या शेतकऱ्यांनी जर केला की तिचे बच्चे आणले, वासरांना आपण रेग्युलर पट्ट्या मारल्या आणि त्याच्यात कोण पहिले छोट्या मैदानात करायचं, त्याच्यानंतर मोठ्या मैदानात करायचं, त्या बच्चांना पोहन वगैरे द्यायची. त्याच्याकडून जर रेग्युलर आपण आपल्याकडे केलं तर आपल्याला MP बैल आणून घ्यायची गरज नाही पडायची. जो दाताळी म्हणून जो नावाजलेला बैल आहे तो बैल पण मालक मीच आहो. विदर्भ एक्सप्रेस दाताळी बैल जो आहे तो बैल मालक मीच आहो. माझ्यात जोडून त्या आपला बुर्डे सरांना बैल मी विकला आहे. त्याचा जो मछलीवरती खेळ झाला तो माझाच बैल होता. बरं. धन्यवाद भाऊ.